Hello friends, today we are going to discuss about the three topics: pregnancy, parturition and lactation. या पिक्चर्स कडे पाहून आपल्याला मीनिंग लक्षात येतच असेल. प्रेग्नन्सी, पार्च्युरेशन अँड लॅक्टेशन हे जे तिन्ही टॉपिक आहेत हे आपल्या एक्झामच्या दृष्टीने कमी महत्त्वाचे आहेत. मात्र निश्चितपणे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट किंवा मदर आणि फिटस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचेच या सर्व इव्हेंट्स आहेत. मात्र आता आपण एक्झाम ओरिएंटेड विचार करतोय म्हणून हे आपल्याला त्यातल्या त्यात कमी महत्त्वाचे टॉपिक्स मानले जातात. प्रेग्नन्सी इज ऑल्सो known as gestation. Pregnancy means a condition of carrying one or more embryos in the uterus is called pregnancy. युटेरसमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक एम्ब्रियोज कॅरी करणे याला प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. ही झाली प्रेग्नन्सीची डेफिनेशन. डेफिनेशन आपल्याला विचारली जात नाही, मात्र कमीत कमी शब्दात अधिक परफेक्ट वर्णन करणे याला आपण डेफिनेशन म्हणतो. जर एकापेक्षा अधिक एम्ब्रियो असतील युटेरसमध्ये तर मग त्याला प्रेग्नन्सी म्हणायचं नाही का? म्हणून आपण डेफिनेशनमध्ये असा शब्द प्रयोग केला आहे की ए कंडिशन ऑफ कॅरिंग वन or more embryos in the uterus. It may be two or more than two, then it is also called pregnancy. The duration of pregnancy or gestation period is about 266 days from fertilization and 280 days from the start of last menstrual cycle. ॲक्च्युली जी डेव्हलपमेंट आहे एम्ब्रियोची ही फर्टिलायझेशन पासून सुरू होते तर पार्च्युरेशनपर्यंत. याच्यासाठी वेळ साधारणतः लागतो 266 डेज. मात्र फर्टिलायझेशन नेमकं कोणत्या दिवशी झालं हे आपल्याला परफेक्ट सांगता येणार नाही. म्हणून हे दिवस मोजताना आपण हे दिवस सांगणार आहोत फ्रॉम द स्टार्ट ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल आणि साधारणतः 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालेलं आहे असं गृहीत धरून हा कालावधी येतो 280 दिवसांचा, म्हणजे साधारणतः 9 महिन्यांचा हा प्रेग्नन्सी पिरियड आहे. आपल्याला NCERT मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द जेस्टेशन पिरियड फॉर एलिफंट, कॅट अँड डॉग्स? Elephant is one of the slowest breeder and its gestation period is about 645 days. एलिफंटचा जेस्टेशन पिरियड हा जवळपास 645 दिवसांचा असतो, म्हणजे 22 महिन्यांच्या जवळपास एवढं ते ड्युरेशन असतं. त्याच्या उलट कॅट आणि डॉग्स सारखे जे प्राणी आहेत यांचा जेस्टेशन पिरियड साधारणतः 60 दिवसांच्या जवळपास असतो. Gestation period can be classified into 3 trimesters of 3 months each. जेस्टेशन पिरियड चा जो 9 महिन्यांचा कालावधी आहे याला 3 महिन्यांच्या 3 गटामध्ये डिवाइड केलं जातं. याला ट्रायमिस्टर असं म्हटलं जातं. 3 महिन्यांचे 3 ट्रायमिस्टर्स आहेत. ट्रायमिस्टर शब्दाचा अर्थ समजून घ्या. आपण एका वर्षाचे 2 भाग केले, 2 म्हणजे सेमी, तर त्याला आपण सेमिस्टर म्हणतो. म्हणजे एकाचे 2 भाग करणे म्हणजे सेमी. एका जेस्टेशन पिरियडचे आपण इथे 3 भाग करतोय, म्हणून याला ट्रायमिस्टर असं म्हटलं जातं. ॲट द एंड ऑफ फर्स्ट मंथ हार्ट इज फॉर्म्ड. कोणत्या महिन्यात कोणते अवयव तयार होतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्या महिन्याच्या शेवटपर्यंत
हार्ट हे तयार झालेलं असतं. हार्ट बीट कॅन बी लिसन्ड विथ द हेल्प ऑफ स्टेथोस्कोप. हार्ट बीटिंगचा आवाजही आपल्याला स्टेथोस्कोपने त्या फिटसचा ऐकायला येऊ शकतो. एंड ऑफ सेकंड मंथ लिम्स अँड डिजिट्स डेव्हलप. दुसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत हात, पाय आणि बोटं हे तयार होतात. एंड ऑफ थर्ड मंथ एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स डेव्हलप. तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स, मेलमध्ये पेनिस असेल, स्क्रॉटल सॅक्स असतील किंवा फिमेलमध्ये व्हल्वा किंवा एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स ज्याला म्हणतात, ते या तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत डेव्हलप होतात. ॲट द एंड ऑफ फिफ्थ मंथ देअर इज ॲक्टिव्ह मूव्हमेंट ऑफ फिटस कॅन बी नोटिस्ड. फिटस किंवा एम्ब्रिओ जो आहे हा गर्भाशयामध्ये युटेरसमध्ये हालचाल करायला लागतो. हेअर्स ऑन हेड, डोक्यावरचे केस या 5व्या महिन्यात तयार होतात. एंड ऑफ सिक्स्थ मंथ बॉडी कव्हर्ड बाय फाईन हेअर, त्वचेवरती केस या 6व्या महिन्यात तयार होतात. आयलिड्स सेपरेट, पापण्या ह्या सेपरेट होतात. आय लॅशेस फॉर्म, पापण्यांचे केस हे देखील या 6व्या महिन्यापर्यंत तयार होतात. आणि 7व्या महिन्यामध्ये फिटस हा पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो. सर्व ऑर्गन्स त्याच्यामध्ये तयार झालेले आहेत, म्हणून 7व्या महिन्यापासून पुढे ऑर्गन्स त्याला काही उल्लेख करण्याची गरज नाही. अगदी 7व्या महिन्याचा फिटस पार्च्युरेशन झालं तरी तो जगू शकतो. सर्व ऑर्गन्स त्याच्यामध्ये तयार झालेले असतात. आता ॲक्च्युली अनेक ऑर्गन्स आहेत, मात्र इतके काही आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित नाही. अकॉर्डिंग टू NCERT आपण एवढे पॉईंट्स या ठिकाणी फक्त विचारात घेणार आहोत. देन नेक्स्ट पॉईंट इज पार्च्युरेशन. पार्च्युरेशनलाच आपण डिलिव्हरी किंवा चाइल्ड बर्थ असं म्हणतो. एक्सपल्शन ऑर डिलिव्हरी ऑफ फुल टर्म फिटस इज कॉल्ड पार्च्युरेशन. फुल टर्म म्हणजे पूर्ण वाढ झालेला फिटस हा बाहेर टाकला जाणे, त्याचं एक्सपल्शन किंवा डिलिव्हरी होणे म्हणजे पार्च्युरेशन. इट इज इंड्युस्ड बाय कॉम्प्लेक्स न्यूरोएंडोक्राइन मेकॅनिझम. याची सुरुवात, पार्च्युरेशनची सुरुवात ही होण्यासाठी फिटस आणि मदर या दोघांच्या मध्ये काही न्यूरो एंडोक्राइन चेंजेस घडतात आणि त्याचा परिणाम म्हणजे पार्च्युरेशनची सुरुवात ही होत असते. टू स्टार्ट द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन, इनिशियल सिग्नल्स आर ओरिजिनेटेड बाय द फुल्ली डेव्हलप्ड फिटस. पार्च्युरेशनची सुरुवात जी आहे ती करण्याचं काम हा फुल्ली डेव्हलप्ड फिटस हा करत असतो. कारण फिटस पूर्ण डेव्हलप झालेला आहे, त्याने केव्हा बाहेर यायचं आहे हे कसं ठरवलं जाणार, तर स्वतः फिटस ते ठरवणार आहे. जेव्हा तो सुरुवातीला काही सिग्नल्स तयार करेल तेव्हा पार्च्युरेशनची प्रोसेस ही सुरू होते आणि त्याच्यानंतर मग मदरचं काम सुरू होतं. म्हणजे सुरुवात करणार आहे फिटस. हे सिग्नल्स काय असतात ते आपण सविस्तर बघूया. इट इंड्युसेस माइल्ड युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स. या सिग्नल्समुळे माइल्ड हलक्या स्वरूपाचे कमी तीव्रतेचे युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स सुरू होतात. युटेराइन मसलचं कॉन्ट्रॅक्शन हे सुरू होतं. दिस इज नोन ॲज फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. त्याला फिटल इजेक्शन रिफ्लेक्स असं म्हटलं जातं. आता आपण बघूया की कशा पद्धतीने हे न्यूरो एंडोक्राइन चेंजेस हे
या ठिकाणी होणार आहेत. बघा, हायपोथॅलॅमस ऑफ फिटस अँड प्लॅसेंटा ऑफ द मदर हे दोन्ही मिळून तयार करतात कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. नेहमीप्रमाणे हायपोथॅलॅमसचं काम आहे रिलीजिंग फॅक्टर्स तयार करणे, तसं ह्या ठिकाणीही हायपोथॅलॅमस, मात्र कोणाचा सांगतोय आपण? फिटसचा आणि मदरचा प्लॅसेंटा, दोघांनी मिळून काय तयार केलं? कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टरचा इफेक्ट होणार पिट्युटरी ग्लँडवरती, अर्थात फिटसच्या. इट स्टिम्युलेट्स फिटल पिट्युटरी. मग फिटल पिट्युटरी तयार करायला लागते ACTH हार्मोन, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन इट स्टिम्युलेट्स, त्याचं नावच आहे ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक, मीन्स इट स्टिम्युलेट्स द ॲड्रिनल कॉर्टेक्स ऑफ द फिटस. फिटसच्या ॲड्रिनल कॉर्टेक्सला हे हार्मोन स्टिम्युलेट करतं आणि मग तयार होतात कॉर्टिकोस्टेरॉइड्स, विशेषतः कॉर्टिसॉल या प्रकारचे हार्मोन हे तयार होतं. कॉर्टिकोस्टेरॉइड्स पुन्हा 3 प्रकारचे आहेत, ते आपण केमिकल कंट्रोलमध्ये अभ्यासलेलं आहे. मात्र जे महत्त्वाचे कॉर्टिकोस्टेरॉइड्स या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे आहेत, ते म्हणजे कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स या ठिकाणी तयार होतात आणि मग त्याचा परिणाम काय होतो बघा. these corticosteroids, आता इथपासून ही जी आपण इथे आडवी रेष दाखवतोय, इथपासून हे जे बदल आहेत हे मदरच्या बॉडीमध्ये होणारे आहेत. याच्यावरती आपण बघितलं फिटसमध्ये काय बदल होत आहेत. तर हे कॉर्टिकोस्टेरॉइड्स दे पासेस इनटू मॅटर्नल सर्क्युलेशन थ्रू द प्लॅसेंटा. प्लॅसेंटा मार्फत हे कॉर्टिकोस्टेरॉइड्स मदरच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये पास होतात, प्रवेश करतात आणि मग मदरमध्ये त्याचे 2 प्रकारचे इफेक्ट आपल्याला दिसून येणार आहेत. बघा, आतापर्यंत आपण काय अभ्यासलेला आहे? जो हायपोथॅलॅमस आहे फिटसचं आणि प्लॅसेंटा मदरचा, दोघांनी मिळून तयार केले कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. यांचा इफेक्ट झाला फिटसच्या पिट्युटरी ग्लँडवरती. पिट्युटरी ग्लँडने तयार केलं ACTH. ACTH नेहमीप्रमाणे स्टिम्युलेट करणार ॲड्रिनल कॉर्टेक्सला. ॲड्रिनल कॉर्टेक्स तयार करेल कॉर्टिकॉइड हार्मोन्स आणि हे कॉर्टिकॉइड्स मॅटर्नल सर्क्युलेशनमध्ये प्रवेश करतात. तिथे 2 प्रकारचे इफेक्ट आता होणार आहेत. पहिल्यांदा आपण हा दुसरा इफेक्ट बघूया इकडचा. लेव्हल ऑफ ऑक्सिटोसिन इन्क्रीज्ड. आता ऑक्सिटोसिनची लेव्हल ही वाढवली जाते. ऑक्सिटोसिनची लेव्हल वाढल्यामुळे पुन्हा 2 इफेक्ट होणार आहेत. एक म्हणजे इट स्टिम्युलेट्स प्लॅसेंटा टू सिक्रीट प्रोस्टॅग्लॅन्डिन्स. ऑक्सिटोसिनचा इफेक्ट प्लॅसेंटावरती होतो आणि प्लॅसेंटा काय तयार करतो? प्रोस्टॅग्लॅन्डिन्स. आणि दुसरा इफेक्ट ऑक्सिटोसिनचा होतो युटेरसच्या मसल्सवरती. युटेरसच्या वॉलमध्ये जे स्मूथ इनव्हॉल्युंटरी मसल्स आहेत, जी मिडल वॉल असते युटेरसची, त्याला मायोमेट्रियम असं म्हटलं जातं. सगळ्यात आतली वॉल एंडोमेट्रियम, मधली मायोमेट्रियम आणि बाहेरची पेरिमेट्रियम. मायोमेट्रियम जे आहे, मायो मीन्स मसल्स, इट इज मस्क्युलर लेअर, मिडल लेअर. तर ह्या मसल्सला स्टिम्युलेट करण्याचं काम हे ऑक्सिटोसिन हार्मोन करतं. हे त्याचं मुख्य काम. आणि पुन्हा हे प्रोस्टॅग्लॅन्डिन काय करणार आहेत? यांचाही परिणाम परत होणार ह्या युटेराईन मसल्सवरती. म्हणजे युटेराईन मसलला कॉन्ट्रॅक्शनला स्टिम्युलेट करणारे 2 फॅक्टर्स आता अवेलेबल झालेत.
एक ऑक्सिटोसिन आणि दुसरं प्रोस्टॅग्लॅंडिन. आता हे पुन्हा आपण इकडे वळूया. हे जे मॅटर्नल सर्क्युलेशनमध्ये हे कॉर्टिकॉइड्सची एंट्री झाल्यानंतर मदरच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजेनची लेव्हल ही वाढवली जाते. लेव्हल ऑफ इस्ट्रोजेन इन्क्रीज. ही लेव्हल का वाढवायची? तर इस्ट्रोजेन इन्क्रीजेस ऑक्सिटोसिन रिसेप्टर्स इन द युटेरस. आपल्याला माहिती आहे केमिकल कंट्रोलमध्येही आपण अभ्यासलेलं आहे की युटेरसला कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम, त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम ऑक्सिटोसिन करतं. मात्र ह्या युटेरसच्या वॉलवरती त्याच्यासाठी ऑक्सिटोसिनला बाइंड करणारे, रिसीव्ह करणारे रिसेप्टर्स ह्या असणं आवश्यक आहे आणि ह्या रिसेप्टर्सची संख्या वाढवण्याचं काम हे इस्ट्रोजेन करणार आहे. त्याच्यामुळे जेवढे रिसेप्टरची संख्या वाढेल, इस्ट्रोजेन जितकं जास्त तेवढी ऑक्सिटोसिनच्या रिसेप्टरची संख्या वाढेल युटेरसमध्ये, तेवढे जास्त ऑक्सिटोसिनचे मॉलिक्युल्स या युटेरसच्या वॉलला बाइंड होतील आणि तेवढं जास्तीचं कॉन्ट्रॅक्शन ह्या युटेरसचं होऊ शकेल. म्हणजे बघा, पॅरलली दोन्ही किंवा तिन्ही इफेक्ट कशा पद्धतीने होत आहेत. हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड्स होते, हे मदरच्या सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर त्यांनी ऑक्सिटोसिन तयार केलं. त्यांनी इस्ट्रोजेनची पण लेव्हल वाढवली. ऑक्सिटोसिन वाढल्यामुळे काय झालं, तर युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन सुरू झालं. युटेराईन कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट्स. तसंच प्लॅसेंटाने पुन्हा प्रोस्टॅग्लॅंडिन तयार केले. या प्रोस्टॅग्लॅंडिनचा परिणाम परत कोणावरती होणार आहे? या युटेराईन मसल्सवरती. त्याच्यामुळे युटेराईन मसलचं कॉन्ट्रॅक्शनची स्ट्रेंथ ही वाढवली जाणार. कारण आता त्याला 2 जण स्टिम्युलेट करणारे आहेत. एक ऑक्सिटोसिन पण आणि दुसरं प्रोस्टॅग्लॅंडिन पण. मात्र ऑक्सिटोसिनला आपलं काम करण्यासाठी युटेरसच्या वॉल्वमध्ये पाहिजे आहेत रिसेप्टर्स आणि ह्या रिसेप्टर्स कोणामुळे ॲक्टिवेट झालेत? त्या इस्ट्रोजेनमुळे. तर अशा पद्धतीने ह्या ऑक्सिटोसिनचा परिणाम होऊन सर्व्हिक्सचं डायलेशन होतं. डिस्टेन्शन ऑफ वजायना ही एक्सपांड होते आणि शेवटी देअर इज एक्सपल्शन ऑफ फिटस अँड प्लॅसेंटा. फिटस आणि प्लॅसेंटा हे दोन्ही बाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारे ही पार्च्युरेशनची प्रोसेस, त्याच्यामधलं हे न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम आपण बघितलं. पार्च्युरेशन इज कम्प्लिटेड इन 3 स्टेजेस. पार्च्युरेशनच्या 3 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज डायलेशन स्टेज. ह्या स्टेजमध्ये काय होतंय, तर सर्व्हिक्स डायलेट्स. युटेरसचं जे ओपनिंग आहे, जे व्हजायनामध्ये ओपन होणारा जो भाग आहे, याला सर्व्हिक्स म्हणतात. हे सर्व्हिक्स डायलेट होतं. फिटस मूव्ज डाऊनवर्ड्स. फिटस खालच्या दिशेने सरकतो. ॲम्निऑन रप्चर्स. आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिले, ह्या फिटसच्या भोवती ॲम्निऑन नावाचं कव्हरिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये ॲम्निओटिक फ्लुइड आहे. तर हे ॲम्निऑन रप्चर होतं, म्हणजे मग ॲम्निओटिक फ्लुइड जे असेल हे बाहेर यायला लागतं व्हजायना वाटे. म्हणजे आता काही तासात पार्च्युरेशन होणार आहे, त्याचा हा सिग्नल असतो. इट रिक्वायर्स फ्यू अवर्स. ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी काही तासांचा कालावधी हा लागत असतो. हा वेळ किती असेल हे त्या प्रेग्नंट मदरच्या फिजिकल हेल्थवरती, हार्मोनल बॅलन्सवरती डिपेंड असेल. मात्र जर ऑक्सिटोसिन हार्मोन हे नॅचरली त्या वुमनमध्ये कमी प्रमाणात तयार होत असेल, तर आर्टिफिशियली सुद्धा ऑक्सिटोसिन हे इंजेक्ट केलं जाऊ शकतं
की जेणेकरून ह्या युटेराईन मसलचं कॉन्ट्रॅक्शन किंवा ज्याला आपण लेबर पेन्स असं म्हणतो हे तयार होते. दुसरी स्टेज आहे एक्सपल्शन स्टेज. फिटस पासेस आउट विथ हेड ऑन फॉरवर्ड डायरेक्शन. फिटस हा बाहेरच्या दिशेने एक्सपेल केला जातो आणि ह्यावेळेस जे कॉन्ट्रॅक्शन असतं हे अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचं असतं. फिटस डोकं हे पुढच्या दिशेने शक्यतोवर अशा पद्धतीने हे एक्सपल्शन केलं जातं. इट रिक्वायर्स 20 to 60 मिनिट्स. ही स्टेज काही मिनिटात पूर्ण होते. पहिल्या स्टेजला लागणारा कालावधी थोडासा जास्त आहे. तिसरी स्टेज आहे आफ्टर बर्थ. आफ्टर चाइल्ड बर्थ, प्लॅसेंटा सेपरेट्स फ्रॉम युटेरस अँड एक्सपेल्स आउट. प्लॅसेंटा हा सेपरेट होतो युटेरस पासून आणि तो सुद्धा बाहेर टाकला जातो. इट रिक्वायर्स 10 to 45 मिनिट्स. काही मिनिटात 10-15-20 मिनिटात ही प्रोसेस पूर्ण होते. तर अशा 3 स्टेजेस ह्या पार्च्युरेशन मधल्या आहेत. आता ह्या 3 स्टेजेस पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया डायग्रामच्या साहाय्याने. ही पहिली स्टेज आहे डायलेशन स्टेज. त्याच्यामध्ये सर्व्हिक्स हे रिलॅक्स होतं आणि डायलेट होतं. हा जो भाग आहे हे सर्व्हिक्स आहे. हा भाग डायलेट होतो, रुंद बनतो, जेणेकरून हा फिटस बाहेर येऊ शकेल. हे संपूर्ण जे आपण फिटस दाखवलंय हा भाग युटेरसचा भाग आहे. दुसरी स्टेज आहे एक्सपल्शन स्टेज. आता ह्या ठिकाणी बघा, हा फिटस एक्सपेल होतोय, बाहेर टाकला जातोय. फिटसचं डोकं हे आपल्याला बाहेर आलेलं ह्या ठिकाणी दिसतंय, म्हणून याला एक्सपल्शन स्टेज असं म्हणतात. हा प्लॅसेंटा आहे. प्लॅसेंटा आणि हा जो ब्ल्यू कलरचा भाग दिसतोय इट इज अम्बिलिकल कॉर्ड. या अम्बिलिकल कॉर्डच्या साहाय्याने हा फिटस प्लॅसेंटाशी अटॅच आहे. नंतर तिसरी जी स्टेज आहे आफ्टर बर्थ, याच्यामध्ये बघा फिटस आता बाहेर आलेला आहे, त्याच्यामुळे ह्या डायग्राममध्ये आपण तो काही दाखवला नाही. हा प्लॅसेंटा ह्या युटरसच्या वॉलपासून सेपरेट होताना आपल्याला दिसतोय आणि ही अम्बिलिकल कॉर्ड, याला पुढे फिटस अटॅच असेल, मात्र फिटस बाहेर आल्यानंतर ही अम्बिलिकल कॉर्ड कट केली जाते, कापली जाते, म्हणजे बाळ असेल ते पूर्णपणे सेपरेट होईल. तर अशा ह्या 3 स्टेजेस पार्च्युरेशनच्या या ठिकाणी आपण बघितल्या. आता आपण याच्यातला शेवटचा पॉइंट बघणार आहोत, तो म्हणजे लॅक्टेशन. सुरुवातीला मिनिंग आपण त्याचा बघू. ड्युरिंग प्रेग्नन्सी mammary glands undergo differentiation and start producing milk at the end of pregnancy. This is called lactation. Mammary glands प्युबर्टीच्या वयामध्ये ह्या डेव्हलप होतात, त्यांची ग्रोथ होते. हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर झालं. मात्र ह्या मॅमरी ग्लँड्समध्ये जे मिल्क तयार करण्याचं काम असेल हे या प्रेग्नन्सी पिरियडमध्येच केलं जाणार आणि ह्या प्रोसेसला आपण लॅक्टेशन असं म्हणतो. मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. They are paired. They are present in the thoracic, ventral thoracic region, that is chest region. Mammary gland contains glandular tissue and large amount of fats. Mammary glands 2 घटकांपासून बनलेली, एक म्हणजे ग्लॅन्ज्युलर टिश्यू ज्याच्यापासून सिक्रेशन तयार होईल आणि दुसरं आहे ते म्हणजे फॅट्स म्हणजे चरबी. Glandular tissue is divided into 15 to 20 mammary lobes.
ग्लॅन्ड्युलर टिश्यूचं 15 ते 20 त्याचे लोब्स तयार झालेले असतात. Mammary lobes contain clusters of cells called alveoli. Mammary lobes कशापासून बनले आहेत? तर ते कंटेन क्लस्टर्स ऑफ सेल्स. सेल्सचे समूह आहेत, मासेस आहेत. यांना alveoli असं म्हटलं जातं. मिल्क इज सिक्रेटेड फ्रॉम alveoli आणि मिल्क तयार करण्याचं काम हे alveoli करत असतात. Alveoli open into mammary tubules. Alveoli पुढे कंटिन्यू होतात मॅमरी ट्युब्युल्समध्ये आणि हे मॅमरी ट्युब्युल्स पुढे जॉईन टू फॉर्म मॅमरी डक्ट. मॅमरी ट्युब्युल्स पासून पुढे बनतो मॅमरी डक्ट. मेनी मॅमरी डक्ट्स जॉईन टू फॉर्म ए वायडर पार्ट कॉल्ड एम्पुला. मॅमरी डक्ट जे आहेत हे काही मॅमरी डक्ट्स एकमेकांना जॉईन होऊन त्याच्यापासून एक थोडासा रुंद असा भाग तयार होतो, त्याला एम्पुला असं म्हणतात. आपण बघणार आहोत डायग्राम नंतर. एम्पुला जॉईन्स टू फॉर्म लॅक्टिफेरस डक्ट. एम्पुला पासून पुढे तयार होतो लॅक्टिफेरस डक्ट आणि हा लॅक्टिफेरस डक्ट देन ओपन दे कन्व्हर्ज ॲट द टिप ऑफ निपल ऑफ ब्रेस्ट. लॅक्टिफेरस डक्ट सर्व कन्व्हर्ज होतात ह्या निपलच्या टिपच्या भागामध्ये. आता आपण बघूया डायग्राम. बघा, ही जी पहिली डायग्राम आहे, इट इज डायग्राम given in our textbooks, NCERT as well as स्टेट बोर्ड. मॅमरी ग्लँड मध्ये हा जो पिंक कलरने भाग दाखवला आहे हे सगळं चरबी आहे, फॅट्स आहेत. दीज आर फॅट्स. म्हणजे मॅमरी ग्लँडचा जो शेप आहे हा ह्या फॅट्समुळे मेंटेन केला जातो. नंतर ह्या ठिकाणी हे आहेत मॅमरी लोब्स. हा एक इथे हा एक सुटा दिसतोय आपल्याला. हे बाकीचे एकमेकांशी फ्यूज वाटतायत. हा खालचा लोब बघा, हा एक लोब आहे, हा मॅमरी लोब. ह्या मॅमरी लोब पासून पुढे तयार झाले हे मॅमरी डक्ट आणि हे मॅमरी डक्ट हा भाग बघा जिथे आपला पॉइंटर आहे, हा भाग रुंद दिसतोय थोडासा आपल्याला, त्याला म्हणतात एम्पुला. आणि हे एम्पुला इकडे पुढे कन्व्हर्ज झाले आणि पुढे जो डक्ट तयार झाला याला म्हणतात लॅक्टिफेरस डक्ट. इज द निपल. these ducts they open at the tip of nipple. तर ही झाली आपली टेक्स्टबुक मधली डायग्राम. आता ही आपण दुसरी डायग्राम बघू. याच्यात थोडंसं आपल्याला काही गोष्टींची क्लॅरिटी होईल. इथे आपण ॲल्व्हेओलाय दाखवलेले आहेत. हे ॲल्व्हेओलाय जसे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ॲल्व्हेओलाय आहेत तशाच पद्धतीचे हे ॲल्व्हेओलाय आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हे ॲल्व्हेओलाय. आता इथे हा एक ॲल्व्हेओलाय, समजा हे 3 आहेत, हे 3 ॲल्व्हेओलाय, हे 3 ॲल्व्हेओलाय, हे मिळून तयार झाला लोब्यूल. ॲल्व्हेओलाय मिळून बनला लोब्यूल आणि हे सगळे लोब्युल्स मिळून तयार झाला लोब. तर हा एक मॅमरी लोब आहे. ह्या ॲल्व्हेओलाय पासून हे जे तयार झाले, जिथे आता हा माझा पॉइंटर आहे, इट इज द मॅमरी ट्युब्यूल. आणि ह्या मॅमरी ट्युब्युल्स पुढे ह्या डक्टमध्ये ओपन झाल्या. इथपासून ते इथपर्यंत हा जो डक्ट आहे हा आहे मॅमरी डक्ट आणि मॅमरी डक्टच्या पुढे हा मोठा डक्ट जो आहे हा आहे लॅक्टिफेरस डक्ट. आता आपण या मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर पाहू. इथे 2 भागात आपण हे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. इथपासून वरती जी डायग्राम आहे, इट इज द मॅमरी ग्लँड शोईंग द नॉन लॅक्टेटिंग ब्रेस्ट. ह्या ब्रेस्टमध्ये लॅक्टेशन, मिल्क प्रोडक्शन सुरू नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला
हे एल्व्हेओलाय दिसत नाहीत. इथे फक्त आपल्याला फॅटी टिश्यू दिसते आहे. लोब्स याच्यामध्ये आहेत, मेमरी लोब्स आहेत. मात्र हे लोब्समध्ये संपूर्ण काय भरलंय? फॅट्स. आणि ह्या लाईनच्या खाली हा जो भाग दाखवला आहे, इट इज द लॅक्टेटिंग ब्रेस्ट. म्हणजे जेव्हा लॅक्टेशनला सुरुवात होते प्रेग्नन्सीच्या शेवटी, तेव्हा ॲल्व्हेओलाय त्या ठिकाणी डेव्हलप होतात. बघा आता हे इथे लोब्स दाखवलेले आहेत आणि हे सर्व लोब्स ह्या ठिकाणी एकत्र आलेत. हा जो डार्क कलरचा भाग आहे, हे हे जे टिप आहे याला निपल असं म्हणतात. आणि या निपलच्या भोवती हा डार्क कलरचा जो गोलाकार भाग दिसतो, इट इज कॉल्ड एरिओला. तर अशा प्रकारे या मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर असतं. बघा ह्या चॅप्टरमध्ये आपण अगदी ओव्हरी, टेस्टीज यांचे स्ट्रक्चर बघितलेत. नंतर त्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल आपण बघितली. नंतर स्पर्म आणि ओहम दोघांचे स्ट्रक्चर्स आपण पाहिलेत. नंतर फर्टिलायझेशन कशा पद्धतीने होतं ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर मग झायगोट तयार झाला, त्याचं क्लिव्हेज झालं. क्लिव्हेज नंतर मोरुला तयार झाला, मोरुला नंतर ब्लास्टुला तयार झाला, नंतर गॅस्ट्रुला तयार झाला, ज्याच्यामध्ये 3 जर्मिनल लेयर्स तयार झालेत. आणि 3 जर्मिनल लेयर्स तयार झाल्यानंतर ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे ऑर्गन फॉर्मेशनची सुरुवात त्या एम्ब्रिओमध्ये होते. मात्र त्याच्या आधी या गॅस्ट्रुलाचं इम्प्लांटेशन झालं होतं. त्याच्यानंतर मग प्लॅसेंटा तयार होतो. प्लॅसेंटा आपण बघितला. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी, नंतर पार्च्युरेशन आणि लॅक्टेशन इथपर्यंत संपूर्ण रिप्रोडक्शनचा आपण आढावा या चॅप्टरमध्ये घेतलेला आहे. या सर्व स्टेजेस क्रमाने आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. मग आपण लॅक्टेशन जे आहे, तर या लॅक्टेशनमध्ये जे फिडिंग केलं जातं, इन्फंट जे आहे, नवजात जन्म झालेलं मूल असेल, तर ह्या ठिकाणी आपण मला कमेंट बॉक्समध्ये काही ॲन्सर्स सांगायचे आहेत. द थिक येलोइश secretion produced from mammary glands just after the childbirth is called dash dash. याला काय म्हणतात? And that substance which is rich in which type of antibodies? ह्या मिल्कमध्ये कोणत्या प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत आणि त्याच्यामुळे अर्थात अँटीबॉडीज आहेत म्हणजे त्या बाळामध्ये इम्युनिटी त्याच्यामुळे निर्माण होणार. ही इम्युनिटी कोणत्या टाईपची असेल तेवढं आपण कमेंट बॉक्समध्ये मला टाका. म्हणजे आपलं त्याच्या आधीचे टॉपिक्स रिवाईज होतील. त्याचप्रमाणे जे काही मी सर्व रिव्हिजन या ठिकाणी केली की कोणते स्टेजेस ह्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमधले आहेत. म्हणजे फर्टिलायझेशनच्या नंतर झायगोट, क्लिव्हेज, ब्लास्टुलेशन, नंतर इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन. तर हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात असला पाहिजे. तो सिक्वेन्सही आपण कमेंट बॉक्समध्ये मला टाका. तर या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला आपण लाईक करा आणि कमेंट करा. नमस्कार.